नमस्कार, मी कुलदीप प्रदीपराव बाजारे, राहणार कारला बुजुर्ग, तालुका तेलारा, जिल्हा अकोला येथील केळी उत्पादक शेतकरी असून माझ्या शेतामध्ये 5 एकर केळी लावलेली आहे व तसेच केळी लागवड करत असताना आपण सुरुवातीला मे महिन्यामध्ये बेड काढून 5x5 वर बेड काढून आपण जून महिन्यामध्ये 15 जूनला या केळीची लागवड केलेली आहे। लागवडीचं अंतर आपलं 5x5 असून याच्यामध्ये आपण 3 टप्प्यांमध्ये केळी लावलेली आहे। सुरुवातीच्या काळामध्ये आपण याच्यामध्ये 2500 बेणं लावलं, त्याच्यानंतर 15 दिवसानंतर अजून 2500चा टप्पा, दुसरा सेकंड टप्पा टाकला व तसेच तिसरा टप्पा हा आपण परत 2500चा टाकला। असा 3 टप्प्यामध्ये या केळीची विभागणी केलेली आहे लागवड करत असताना। व तसेच लागवड झाल्यानंतर आपण 3 टप्प्यामध्ये अशा प्रकारे का केलेली आहे लागवड की बा जेणेकरून शेतकऱ्यांना बाजारभाव योग्य मिळत नाही, त्याच्याकरता आपली ही लागवड आपण 3 टप्प्यामध्ये केलेली आहे। व तसेच आपण ड्रिपद्वारे हिला 2.5 तासाचं पाण्याचं नियोजन केलेलं आहे व तसेच विविध प्रकारचे खतं जे आहेत ते आपण ड्रिपद्वारे दिलेले आहेत व तसेच काही उर्वरित खतं जे आहेत ते वरूनसुद्धा दिलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण PDKVचं जे औषध आहे डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ या औषधाचं हे जे आहे याचं PKVचं सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड 2 नावाचं औषध आहे, म्हणजे ग्रेड 2 म्हणून या नावाचं औषध जे आहे ते आपण या केळीला सुरुवातीला हिची फवारणी केलेली आहे 15 दिवसानंतर केळी निघाल्यानंतर। तसेच नंतर आपण हिची पोंगे जेव्हा निघाले तेव्हा 45 दिवसानंतर सुद्धा आपण या केळीमध्ये त्या औषधाने पोंगे भरणी केलेली आहे व त्याचप्रमाणे अजून आपण दुसरी फवारणी झाल्यानंतर तिसरी फवारणी जी आहे ते फवारणी 65 ते 70 दिवसाच्या कालावधीमध्ये सुद्धा एकदा केलेली आहे। अशा विविध प्रकारचे आपण याच्यामध्ये आपण 3 प्रकारे फवारण्या घेतलेल्या आहेत। व आता आपण या केळीला हे जे घड दिसत आहेत तुम्हाला, तर आता 8 दिवसाच्या आधी जेव्हा घड लागायचे होते याचे आपण सुरुवातीला याला आपण हे औषध जे आहे ग्रेड 2 नावाचं हे औषध आपण याला सोडलेलं आहे। 5 एकर शेताला आपण हे औषध 10 लिटर सोडलेलं आहे, कारण की सूक्ष्म अन्नद्रव्याची जे कमतरता आहे ते भरून निघते। त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे जे काही आपले जमिनीतील घटक जे असतात, जे पोषण तत्वे असतात हे कमी प्रमाणात पडतात जमिनीमधून। ते आपण जे खतं टाकलेले असतात ते विद्राव्य खते जे घेतल्यानेच जात ते जमिनीमध्ये तसेच पडून राहतात। परंतु हे जे आपण औषध दिलं ग्रेड 2 नावाचं, ग्रेड 2 नावाचं, तर चांगल्या पद्धतीनं आपण झाडाची वाढ, त्याच्यानंतर उंची आणि महत्त्वाचा विशेष म्हणजे जे फळाची क्वालिटी आहे ते सारख्या प्रमाणात आणि समप्रमाणात होऊन फळाचा रंग वाढतो, आकार वाढतो आणि वजन वाढतो। या 3 प्रमुख गोष्टी असल्यामुळे या औषधाची आपण निवड केलेली आहे। व तसेच आपण माननीय श्री संदीपजी हाडोडे शास्त्रज्ञ PDKV अकोला यांच्या मार्गदर्शनाने या औषधाची वेळोवेळी आपण फवारणी घेतली, ड्रिपद्वारे सोडलं आणि त्याचप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनानेच हा पूर्ण प्लॉट आपण डेव्हलप केलेला आहे। तर मला अशी आशा आहे की शेतकरी बांधवांनी या औषधाची चांगल्या पद्धतीनं सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भरून निघण्यासाठी आपल्या जमिनीमध्ये जे काही गोष्टी आहेत त्या आपल्याला मिळत नाहीत शेतीमध्ये, आपल्या झाडाला डेव्हलप करण्यासाठी अडचणी निर्माण होतात, त्या अडचणी याच्यामुळे सुटतील। आणि आपल्याला काही मार्गदर्शन लागल्यास हाडोळे सरांचं मार्गदर्शन अवश्य घ्यावं, ते आपल्यासाठी शेतकऱ्यासाठी 24 तास तत्पर आहेत मार्गदर्शन करण्याकरता। अशा पद्धतीनं मी माझा हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे। आता हा माझा प्लॉट आज 9 महिने 10 दिवसाचा प्लॉट झालेला आहे। आज मी ज्या शेतामध्ये उभा आहे हे शेत, माझ्या शेतामध्ये आज अशा पद्धतीचे घड पडण्यास सुरुवात झालेली आहे व माझ्या शेतामध्ये आज 20% घड पडलेले आहेत। व तसेच हे घड जे आहेत ते सारख्या प्रमाणात आणि पूर्णतः दांडा लांब असून समप्रमाणात पडलेले आहेत। आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली केळीचे प्लॉट डेव्हलप केले पाहिजे। व तसेच कमी पैशात ज्या औषधं आहेत, PKVच्या ज्या औषधं आहेत, शास्त्रज्ञ जे आहेत यांचं वेळोवेळी मार्गदर्शन घेतलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपण काय की जास्त प्रमाणात बाजारपेठेतील औषधाचा वापर करतो। व तसेच आपलं जे उत्पन्न आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला जर 50,000 रुपयाचं उत्पन्न होत असेल आणि आपलं खर्चच जर 60,000 रुपये होत असेल तर आपल्याला केळी हा प्लॉट डेव्हलप करायला परवडत नाही आणि केळी उत्पादक शेतकरी संकटात येतो। कारण असं आहे की आपण जे लागवड आहे ते विविध टप्प्यामध्ये नाही करत, बाजारपेठेच्या मागणीनुसार
आणि उपलब्धतेनुसार आपण जर आपला माल चांगल्या प्रतवारीचा आणि योग्य जर क्वालिटीचा जर माल आपण तयार केला तर जेणेकरून आपल्याला त्याला चांगल्या प्रकारे बाजारभाव मिळेल व तसेच आपल्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण प्लॉट तयार केले केळीचे तर जेणेकरून आपला जो पर्यायी खर्च होते अतिरिक्त तो खर्च होणार नाही. त्याकरिता आपल्या शेताचं माती परीक्षण, पाणी परीक्षण आणि विविध ज्या शिफारसी केलेल्या आहेत शास्त्रज्ञांच्या माहितीप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व प्रकारची म्हणजे माहिती घेऊन तंत्रज्ञानाचा अवलंब करून योग्य प्रकारे औषधाची निवड करावी, जेणेकरून आपल्याला कमी पैशामध्ये आणि कमी खर्चामध्ये चांगल्या आणि दर्जेदार क्वालिटीचं उत्पन्न काढता येईल.